See, one more problem on implicit function. Find dy by dx if e raised to x minus y equal to x upon y. ओके, याला दोन वे आहेत. एक ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला वापरायचा आणि नसेल तर सेकंड वे टेकिंग वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. सो व्हॉट हॅपन्स, जर याचा लॉग घेतला तर लॉग ऑफ मग पॉवर पुढे इंटू लॉग ई इक्वल टू लॉग ऑफ एक्स अपॉन वाय. एम आय करेक्ट? लॉग ऑफ ई रेस टू पॉवर आहे पुढे येईल झालं. लॉग ईची किंमत 1 असते अँड देअरफॉर ई रेस टू एक्स मायनस वाय इक्वल टू लॉग एक्स मायनस लॉग वाय बाय युजिंग रूल्स ऑफ लॉग ए अपॉन बी, लॉग ए मायनस लॉग बी. झालं सिम्प्लिफिकेशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. काय मिळेल आपल्याला? ई रेस टूचं डेरिव्हेटिव्ह तो स्वतःच आणतो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ऐवजी काय आलं आहे एक्स मायनस वाय, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिपल करा. लॉग एक्स 1 अपॉन एक्स इंटू एक्सचा घेतला तरी तो 1 आहे, नो नीड ऑफ रायटिंग. लॉग वाय 1 अपॉन वाय इंटू इट्स डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग चेन रूल. एम आय करेक्ट? देन दॅट इज बघा ई रेस टू एक्स मायनस वाय आहे तसाच. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy by dx equal to 1 upon x minus 1 upon y into dy upon dx. Open the bracket. E raised to x minus y into 1 e raised to x minus y minus e raised to x minus y into dy by dx equal to 1 upon x minus 1 upon y into dy upon dx. Collecting terms of dy by dx on one side. ही तिकडे घ्या नाहीतर इकडची इकडे घ्या. ही टर्म जर आपण तिकडे नेली तर मायनस आहे ती काय होईल 1 अपॉन वाय इंटू dy अपॉन dx मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय dy अपॉन dx इक्वल टू ही टर्म आहे तशीच अँड नॉन dy by dx टर्म ही आहे, शिफ्ट करा. इकडे आल्यावर मायनस होईल मायनस ई रेस टू कॉमन dy by dx कॉमन घेतल्यावर काय राहील मायनस 1 अपॉन वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. दोघांनाही कॉमन आहे. dy by dx इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. अँड इफ वी सिम्प्लिफाय इट देन व्हॉट हॅपन्स 1 मायनस वाय इंटू ई रेस टू एक्स मायनस वाय whole upon y dy upon dx and equal to 1 minus x into e raised to x minus y upon x and last step. And therefore what is value of dy by dx? ही आणि फक्त इकडे काय करा मल्टिपल करा म्हणजेच तुमची व्हॅल्यू येईल. and therefore dy by dx equal to last step dy by dx equal to y into bracket 1 minus x e raised to x minus y upon x into bracket 1 minus y into e raised to x minus y and over. जास्तीत जास्त e raised to x minus y ची किंमत ही log of x upon y, पण काही गरज नाही, सफिशियंट आहे. शोधायचं असेल तरच तसं करा. ओके, बघा बरं काय टिपिकल होतं. एकदम सिंपल प्रॉब्लेम. ओके, तर असा हा इम्प्लिसिटवरचे प्रॉब्लेम. आता काही प्रॉब्लेम बघा कशा प्रकारचे आहेत. इफ शो दॅट dy by dx इक्वल टू y अपॉन x. इफ बघूया आपण
अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे. आणि ह्या प्रॉब्लेमचं वैशिष्ट्य आहे ज्यांचा डेरिव्हेटिव्ह वाय अपॉन एक्स येतो त्यांचा डबल डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ते नंतर बघू आपण जेव्हा डबल डेरिव्हेटिव्ह होईल तेव्हा. ओके, सध्या हा प्रॉब्लेम. ओके, शो दॅट dy बाय dx इक्वल टू वाय अपॉन एक्स. पहिला प्रॉब्लेम ax स्क्वेअर प्लस ट्वाईस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. याचा आपण साध्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह घेतला आहे बघा. पण याचा डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे आपल्याला आता y अपॉन एक्स. शो दॅटमध्ये इतर ऑप्शन नाही, तेच आन्सर पाहिजे. ओके, मग त्याच्यासाठी काय करतो आपण, दिलेलं इक्वेशन आहे, मग इक्वेशन आहे तर त्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. घेतला डेरिव्हेटिव्ह. ए एच आणि बी कॉन्स्टंट आहे. ओके, मग ए कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2h कॉन्स्टंट. हे कोण आहेत, प्रॉडक्ट आहे यू इंटू व्ही रूट. पहिला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे एक्सचा 1 प्लस बी कॉन्स्टंट वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2y इंटू dy बाय dx आणि 0 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0च आहे. 2 थ्रूआउट कॅन्सल करा, ब्रॅकेट सोडवा. का प्रत्येक ठिकाणी आहे डिवाइड बाय 2 किंवा टेक. इथं काय राहील ax प्लस hx इंटू dy बाय dx प्लस hy hने मध्ये मल्टिपल करून घेतला प्लस by इंटू dy अपॉन dx इक्वल टू 0. dy बाय dxच्या टर्म एकत्र घ्या. hx प्लस by कॉमन घेतला इंटू dy अपॉन dx इक्वल टू ax राईटला आली मायनस x, ही टर्म राईटला आली मायनस hy अँड देअरफॉर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. dy बाय dx ची किंमत काय आली मायनस इंटू ब्रॅकेट ax प्लस hy अपॉन hx प्लस by हा डिव्हाइड केला. इथपर्यंत आपण आलो. आता ओरिजिनल डेरिव्हेटिव्ह हा आला, आन्सर काय पाहिजे हे पाहिजे आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, हाऊ टू ऑब्टेन द गिव्हन आन्सर. ओके, मग त्याच्यासाठी काय करणार, दिलेला प्रॉब्लेम पुन्हा घेणार मी. नाव ax स्क्वेअर प्लस ट्वाईस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. फॅक्टर पाडायला फक्त इथंच 2 टाइम्स आहे, बाकीकडे आहे का काही ए आणि बी नंबर आहेत, संख्या दिल्या आहेत का त्या नाही दिल्या. म्हणून काय करायचं बघा ax स्क्वेअर ट्वाईस hxची फक्त स्प्लिटिंग केला hxy प्लस hxy मीन्स ट्वाईस hxy ऐवजी फक्त ह्या 2 टर्म घेतल्या. फर्स्ट 2 टुगेदर लास्ट 2 टुगेदर. इन फर्स्ट 2 x इज कॉमन, काय राहील ax प्लस hy. सिमिलरली इन लास्ट 2 y इज कॉमन, यू गॉट hx प्लस by इक्वल टू 0. एक शिफ्ट करा अँड देअरफॉर x इंटू ब्रॅकेट ax प्लस hy इक्वल टू मायनस y इंटू ब्रॅकेट hx प्लस by आणि याच्यावरनं आपल्याला याची किंमत काढायची. देअरफॉर ax प्लस hy अपॉन hx प्लस by इक्वल टू मायनस y अपॉन x आणि ही किंमत कुठं टाका, पुट इन 1. ही किंमत 1 मध्ये टाकून द्या, तुम्हाला काय मिळेल बघा dy बाय dx इक्वल टू मायनस इंटू मायनस y अपॉन x मीन्स y अपॉन x आणि हॅन्स युअर आन्सर. बघा बरं काही अवघड आहे का, काहीच नाही. प्लेन डेरिव्हेटिव्ह काढला, आन्सर जे पाहिजे होतं ते नव्हतं म्हणून पुन्हा हा ट्वाईस एचचं फक्त स्प्लिटिंग केलं, डायरेक्ट कॉमन घेतला, फॅक्टर्स पडले, त्याच्यावरनं याची किंमत काढली आणि ती इथं टाकून दिली, संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, वन मोर प्रॉब्लेम.
आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. या कॅटेगरीमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, त्यापैकी हा एक. x⁻³ इंटू y⁻7 इक्वल टू x प्लस y⁻10. देन ऑल्सो शो दॅट dy/dx इक्वल टू y/x. आत्ताही अशाही प्रॉब्लेमला ॲन्सर y/x असेल. पॉवर आहे, मग पॉवर पुढे घ्यायचा, एकने कमी करायचा, गुणिले त्याचा डेरिव्हेटिव्ह, मग dy/dxचा टर्म कलेक्ट, इथं पुन्हा चेन रूल. म्हणूनसाठी काय करू आपण, शॉर्टकट स्प्लिटिंग करू. म्हणजे याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड्स. दोन्ही बाजूचा लॉग घ्या. मग दोन्ही बाजूचा जेव्हा आपण लॉग घेऊ तेव्हा काय होईल माहिती आहे ना, लॉग ऑफ x³ इंटू y⁻7 इक्वल टू लॉग ऑफ x प्लस y⁻10 घेतला लॉग. आता लॉगचे रूल वापरायचे. प्रॉडक्ट असेल तर बेरीज होते, पॉवर असेल तर पुढे येतो. मग काय होईल माहिती आहे ना, लॉग ऑफ x³ पहिला रूल प्लस लॉग ऑफ y⁻7 इक्वल टू लॉग ऑफ x प्लस y⁻10. आणि म्हणून सिम्प्लिफाईड स्टेप काय, पॉवर फर्स्ट म्हणजे काय, 3 log x प्लस 7 log y इक्वल टू 10 इंटू लॉग ऑफ x प्लस y. झालं सिम्प्लिफिकेशन. आणि मग याच्यानंतर घ्यायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. 3 कॉन्स्टंट संख्या आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू एक्सचा 1, नो नीड ऑफ रायटिंग. 7 कॉन्स्टंट, लॉग आला 1/, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. 10 कॉन्स्टंट, लॉग आला 1/, इंटू मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, एक्सचा 1, वायचा dy/dx. संपलं. सिम्प्लिफाय ब्रॅकेट, इथं ब्रॅकेट आहे. काय केलं माहिती आहे ना, लॉग आला 1/, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतला आहे. ओके, 3/x प्लस 7/y इंटू dy/dx इक्वल टू 10/x प्लस y प्लस 10/x प्लस y इंटू dy/dx. एनी ऑब्जेक्शन. ही टर्म आणि ही टर्म एकत्र घ्या. 7/y मायनस 10/x प्लस y ब्रॅकेट कंप्लीट dy/dx. काय केलं बघा, ही टर्म प्लस होती तिकडे गेली मायनस झाली. तिकडची dy/dx नसलेली टर्म म्हणजे पहिली टर्म मायनस 3/x. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 7x प्लस 7y मायनस 10y अपॉन y इंटू ब्रॅकेट x प्लस y, एलसीएम घेतला आहे मी, कॉमन डिनॉमिनेटर इक्वल टू इकडे 10x मायनस 3x मायनस 3y अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस y. 7y मायनस 10y 3y अपॉन y इंटू ब्रॅकेट x प्लस y dy अपॉन dx इक्वल टू 10x मायनस 3x 7x मायनस 3y अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस y. and therefore dy अपॉन dx इक्वल टू, दोन्हीकडचा इक्वलिटी साईन आहे, 7x मायनस 3y हा पार्ट कट होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील, y अपॉन x. चेक करून बघा आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. तर असे सिम्पलसे प्रॉब्लेम्स आपल्याला घेता येतील. ओके, आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया.
वन मोर प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम. ओके, sec of x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 equal to a square. Sec of x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 equal to a square. Show that dy by dx equal to y upon x. इथं सेक देतील, लॉग देतील, साइन इनवर्स देतील, कॉस इनवर्स देतील आणि पॉवर पण चेंज करतील, फक्त मेथड सेम असेल. ओके, मग याची सगळ्यांची मेथड सेम आहे. ओके, हा दिलेला प्रॉब्लेम आहे सिम्पलसा. एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इक्वल टू सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर. ए पाहिजे का आन्सरमध्ये? नाही, मग इकडची टर्म फक्त शिफ्ट करा, दोन्ही बाजूचा सेक इनवर्स घ्या बाय इनवर्समध्ये. आणि हा ए कॉन्स्टंट आहे म्हणजे ही टर्म पण काय आहे? कॉन्स्टंट आहे. ओके, आपल्याला हा नको आहे, मग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. का? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, नाहीतर के मानली तरी पण चालते. ओके, झालं. बघा डेरिव्हेटिव्ह, याला कोणता रूल वापरणार? यू अपॉन व्ही रूल. काय आहे तो रूल? डिनॉमिनेटर एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. पॉवर आहे, पॉवर पुढे एकने कमी. पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह 1, नो नीड. अगेन पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1, एक्स ऐवजी कोण आला आहे? वाय आला आहे, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह मायनस इंटू. आता न्यूमरेटर कॉन्स्टंट एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. सेम प्रोसेस, ओनली चेंज इन साइन, फक्त चिन्हामध्ये फरक आहे. ओके, आता न्यूमरेटर कॉन्स्टंट इथं काय केलं? न्यूमरेटर कॉन्स्टंट, डिनॉमिनेटर हा कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह. इथं साईन काय पाहिजे होता? प्लस. इथं बरोबर आहे. अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5चा स्क्वेअर आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. फक्त ही स्टेप बघा. पुन्हा सांगतो, डिनॉमिनेटर कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह 5x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 डिवाय बाय dx मायनस. आता कोण कॉन्स्टंट? हा कॉन्स्टंट. आता हा कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह, फक्त चिन्ह बदललं, अपॉन व्ही स्क्वेअर आलेला आहे. ओके, हा राईटला शिफ्ट करा. हा जर शिफ्ट केला तर काय होईल? 0 होईल. काय राहील? 5 इंटू एक्स रेस टू 4 इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. काय केलं मी? याने मध्ये मल्टिपल केलं, प्लस प्लस 5y रेस टू 4 डिवाय बाय dx इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. याला पण मल्टिपल केलं, मायनस याला मायनस मायनस 5x रेस टू 4 एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. हा मायनस, हा मायनस, मायनस मायनस प्लस 5y रेस टू 4 डिवाय बाय dx इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 आणि हा पार्ट इकडे आला, 0 झाला. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, काहीच नाही केलं, फक्त ब्रॅकेट सॉल्व्ह. प्रत्येकाला नाही, ह्या पूर्ण ब्रॅकेटने याला मल्टिपल केलं, याला केलं, ह्या ब्रॅकेटने याला मल्टिपल केलं, याला ब्रॅकेट केलं. ओके, आता लास्ट स्टेप, डिवाय बाय dx बघा 2 ठिकाणी आला आहे, इथं आणि इथं. हे सगळ्या टर्म एकाच बाजूला आहे, मग डिवाय बाय dxच्या टर्म आपण एका बाजूला घेऊ. कुठं काय काय कॉमन आहे? 5 कॉमन आहे, आणखी वाय रेस टू 4 कॉमन आहे, आणखी डिवाय बाय dx पण कॉमन आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील? एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. साईन आहे प्लस प्लस एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. दोघांनाही कॉमन आहे. डिवाय बाय dx इक्वल टू काय राहिलं? ही टर्म राईटला आली, प्लस झाली, ब्रॅकेटमध्ये
एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. ही टर्म जेव्हा राईटला जाईल तेव्हा मायनस होईल, म्हणजे चिन्ह बदलतील. मायनस एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. चेक करा ही स्टेप. नसेल तर बघा, आय फिनिश दिस स्टेप अगेन. इथपर्यंत आपण आला आहे. ओके, बघा ह्याच्या पुढे काय केलं. dy बाय dx च्या टर्म कलेक्ट करायच्या. मग ह्या दोन्ही टर्म कलेक्ट केल्या. दोघांनाही काय कॉमन आहे, 5y रेस टू 4. ओके, इथं काय राहिलं, एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 प्लस एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. दोघांनाही कॉमन आहे dy बाय dx. ओके, इक्वल टू ही टर्म इकडे गेली, मायनसची प्लस होईल. ओके, ही टर्म पण इकडे गेली, मायनस. हा तुमचा पार्ट. आता इथं कॅन्सल झाला बघा. काय राहिलं, एक्स रेस टू 5 एक्स रेस टू 5 2x रेस टू 5 इंटू 5y रेस टू 4 आणि कॉमन आहे तो dy बाय dx. इथं 5x रेस टू 4 कॉमन आहे. काय राहिलं बघा, एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. हे मायनसमध्ये घेतलं तर काय होईल, मायनस एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. काय राहिलं, 10x रेस टू 5 वाय रेस टू 4 dy बाय dx इक्वल टू हा वाय स्क्वेअर 2y 2 इंटू 5 10 एक्स रेस टू 4 वाय रेस टू 5 आणि म्हणून dy बाय dx डिवाइड बाय दिस टर्म यू गॉट y अपॉन x. चेक करून बघा, 10x रेस टू 4 वाय रेस टू 5 अपॉन 10x रेस टू 4 वाय रेस टू 5 and after simplification you got again y upon x. आणि पुन्हा याचा ॲन्सर काय आलं, y अपॉन x येणारच. ओके, तर अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला घेता येतील. ओके, कळालं. ओके, वन मोर प्रॉब्लेम. कॉस इनवर्स 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 इक्वल टू टॅन इनवर्स ए सिमिलर मॅनर. काय करणार आपण, काय करणार, 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 इक्वल टू, दोन्ही बाजूचा कॉस घ्या, तिकडचा कॉस इनवर्स कॅन्सल होईल, कॉस ऑफ टॅन इनवर्स ए अँड विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आता झालं, डिफरन्शिएट यू अपॉन व्ही रूल वापरून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मागच्याप्रमाणे सोडून बघा, तुम्हाला यू अपॉन व्ही रूल वापरा, नंतर dy बाय dxच्या टर्म काय करता येईल, 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 कॉन्स्टंट. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह 7 4 28x क्यूब प्लस 20y क्यूब इंटू dy बाय dx मायनस, आता न्यूमरेटर कॉन्स्टंट 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर 28x क्यूब मायनस 20y क्यूब इंटू dy बाय dx होल अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4चा स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट इज 0. संपला. मागच्यासारखंच ह्या ब्रॅकेटने पूर्ण मल्टिपल करायचं. काय येईल, 28x क्यूब इंटू ब्रॅकेट 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 प्लस 20y क्यूब dy बाय dx इंटू ब्रॅकेट 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4. पहिल्या ब्रॅकेटला गुणलं. सिमिलरली
आता मायनस दिस इंटू दिस मायनस 28x³ इंटू ब्रॅकेट 7x⁴ प्लस 5y⁴ हा मायनस प्लस 20y³ dy/dx इंटू ब्रॅकेट 7x⁴ प्लस 5y⁴ इक्वल टू हा पार्ट इकडे आला समथिंग इंटू 0 इक्वल टू 0 हा पार्ट येईल. ओके, आता ह्या दोघांना कॉमन काय आहे बघा. देअरफॉर काय कॉमन आहे दोघांना 28x³ कॉमन आहे. ओके, मग पहिला ब्रॅकेट येईल 7x⁴ मायनस 5y⁴ हे मायनस साईनमध्ये घेतलं, दोघांचेही साईन चेंज होतील. 7x⁴ मायनस 5y⁴ प्लस उरलेल्या दोघांना काय कॉमन आहे 20y³ इंटू dy/dx. उरलेल्या ब्रॅकेटमध्ये काय राहील 7x⁴ मायनस 5y⁴ प्लस 7x⁴ प्लस 5y⁴ हा पार्ट कॉमन आहे. एनी ऑब्जेक्शन? ओके, दॅट इज इक्वल टू बघा पुढचा पार्ट या बाजूला घेतोय. दॅट इज इक्वल टू 28x³ ब्रॅकेटमध्ये काय राहिला बघा, प्लस हा गेला मायनस 5 मायनस 10x मायनस 10y⁴ प्लस काय कॉमन आहे 20y³ कॉमन आहे. 20y³ कॉमन आहे. काय कॅन्सल झालं 7 इंटू 7 14 7 इंटू 7 14x⁴ कॉमन आहे. dy/dx इक्वल टू 0. एक टर्म शिफ्ट करा. मग 20 इंटू 40 14 2 280. ओके, x⁴ y³ dy/dx इक्वल टू ही टर्म इकडे आली मायनसची काय होईल प्लस होईल 280x³ y⁴ आणि आली लास्ट स्टेप. अँड देअरफॉर dy/dx इक्वल टू dy/dx इक्वल टू 280x³ y⁴ upon 280x⁴ y³ and that is equal to y/x and hence our answer. आणि असा हा आपला प्रॉब्लेम. ओके.